नमस्कार मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची चाहूल लागलेली आहे. दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या हालचाली, बंद दरवाजामागील बैठका आणि अचानक बदललेली राजकीय भाषा यामुळे एकच जोरदार चर्चा रंगलेली आहे. एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार यांचा गट यांना सत्तेबाहेर काढण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे का? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे. भाजपाने गेम केला अशी प्रतिक्रिया आता मित्र पक्षातूनच उमटू लागली आहे. जी महायुती आम्ही जोरात पुढे चालवणार असे म्हणणारे नेते आता पुन्हा एकदा भाजपाने दोन्ही पक्षांचा राजकीय गेम केल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण नेमकं काय झालेलं आहे ते बघणार आहोत. मंत्रिपदाचे वाटप, निर्णय प्रक्रियेतील बदल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पातळीवर अधिकार मर्यादा यामुळे सत्ताधारी महायुतीत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र रंगलेलं आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. केंद्रातील वरिष्ठ नेते, संघटनात्मक पदाधिकारी आणि निवडक राज्यस्तरीय नेत्यांच्या बैठका सातत्याने होत आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर दिवसेंदिवस मंथन होत चाललं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपासोबत दोन पक्ष आहेत. एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी. राष्ट्रवादी हा सेक्युलर आणि वेगळ्या विचारांचा पक्ष. त्यांना अनेक मंत्रिपदं ही महत्त्वाची दिली. त्यांचे अनेक जे आमदार मंत्री होणार नव्हते ते आमदार भाजपाच्या सत्तेत झाले. त्यामुळे आपसुकच भाजपाचा जुना कार्यकर्ता आणि नेता हा अनेक दिवसापासून नाराज आहे. ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपा अनेक वर्षापासून लढत आहे त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपाच्या सत्तेतली फळं चाकायला मिळत आहेत आणि आम्हाला काहीच मिळत नाही अशी भाजपाच्या अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची खंत आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या जे काही महत्त्व भाजपाने वाढवून ठेवलेलं आहे त्यांना एवढं महत्त्व द्यायची गरज नाही असं भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदे यांना जेव्हा त्यांनी पक्ष फोडला तेव्हा मुख्यमंत्रीपद दिलं, मात्र आता त्यांची गरज नाही. त्यांना सोबत घेणं कितपत योग्य आहे असं अनेक जुन्या जाणत्या नेत्यांनी सांगितल्यामुळे आता भाजपा अमित शहा यांच्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना सत्तेबाहेर काढण्याच्या मोठ्या हालचाली दिसत आहेत. भाजपाच्या रणनीतीत आता स्पष्टपणे दोन मुद्दे अग्रक्रमावर दिसतात. भाजपाचं पूर्ण नियंत्रणाखालील सरकारचा चेहरा हा महाराष्ट्रात असावा आणि स्वबळावर जास्त आमदार आल्यामुळे आता भाजपाचा मुख्यमंत्री आणि शेवटचा मंत्रिपदसुद्धा हे भाजपाच्याच कार्यकर्त्यांकडे असावं असं भाजपाच्या नेत्यांना वाटत आहे. तसेच दुसरा मुद्दा म्हणजे मित्र पक्षांवरील अवलंबित्व कमी करणे. म्हणजेच एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचं आपल्याला काही गरज नाही. त्यांना आता सोबत घेण्यापेक्षा त्यांना दुसरीकडेच ठेवा आणि जी काही सत्तेची फळं आहेत ती भाजपाच्या शेवटच्या फळीतील नेत्याला, कार्यकर्त्याला द्यावीत असं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे. भाजपाने गेम केल्याची जोरदार चर्चा आहे. महायुती सरकार स्थापन होताना भाजपकडे असलेले संख्याबळ, संघटन आणि केंद्रातील सत्ता यामुळे शिंदे गट व अजित पवार गट भाजपवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिले. मात्र सत्तेत सहभागी झाल्यानंतर परिस्थिती बदलत गेली. सूत्रांच्या माहितीनुसार महत्त्वाची खाती भाजपकडे राखून ठेवण्यात आली नव्हती, ती अजित पवार आणि शिंदेंना देण्यात आली. त्यामुळे आमचा सत्तेचा आणि एवढी मंत्रिपदं असून फायदा काय असंही म्हणत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद एकदा मिळालं, परंतु त्यांना परत एकदा पाहिजे होतं. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर शिंदे नाराज आहेत आणि त्यांच्या ज्या योजना आहेत त्यासुद्धा भाजपाने कमी केलेल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार खाजगीत सांगतात की मुख्यमंत्री असूनही स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभा उरलेली नव्हती आणि हीच भावना नाराजीत रूपांतरित होत आहे. तसेच अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सत्ता, स्थैर्य आणि विकास हे मुद्दे पुढे केले होते. मात्र प्रत्यक्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर मात्र
अजित पवारांनी शिंदे गटाला काहीच निधी दिला नाही, तसेच भाजपाच्या आमदारांना सुद्धा निधी कमी दिला. मात्र तोच निधी शरद पवार यांची राष्ट्रवादी असलेल्या त्या आमदारांना दिला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एक आहेत का? आणि शरद पवारांनी अजित पवार हे नेहमी भेटत असतात. त्यामुळे अजित पवारांनी जे काही सत्तेत आहे त्यांचा भाजपाला आणि महाराष्ट्राला फायदा आहे का? त्यामुळेच आता अजित पवार यांना सुद्धा सत्तेच्या बाहेर काढण्याच्या हालचाली दिल्लीतून दिसत आहेत. महायुतीतील जी मंत्रिमंडळ रचना झाली होती त्यामध्ये सुद्धा अजित पवार यांचा वरचष्मा होता आणि महत्त्वाची खातीही अजित पवार यांनाच दिल्याने शिंदे गट अगोदरपासूनच नाराज होता. तसेच भाजपाचे जुने नेते सुद्धा नाराज होते. भाजपाची रणनीती केवळ सध्याच्या सरकारपुरती मर्यादित नाही, आगामी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये 100% भाजपाच आली पाहिजे असं दिल्लीवरून आदेश आल्याने आता शिंदे गटातील ज्या काही महत्त्वाच्या नेत्यांना आणि अजित पवारच्या महत्त्वाच्या नेत्यांना सत्तेबाहेर काढून पुन्हा एकदा भाजपाचाच मुख्यमंत्री आणि तो शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत भाजपालाच जे काही सत्तेची फळं पाहिजेत असा त्यांनी निर्णय घेतलेला दिसत आहे. त्यामुळेच आता राजकीय भूकंप होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे. जर भाजपाने खरोखरच कठोर निर्णय घेतला तर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. त्यामुळे सरकारमध्ये आता कोण राहणार आणि कोण सत्तेत राहणार याकडे तसेच नव्या आघाड्यांचे सुद्धा संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता विरोधकांना मोठी संधी मिळालेली असून विशेषतः ठाकरे पक्ष आणि शरद पवार गट यांना ही परिस्थिती राजकीय संजीवनी ठरू शकते. आणि येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना मुंबईसहित अनेक महत्त्वाच्या, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अशा महत्त्वाच्या निवडणुका जिंकण्यात चांगलंच यश मिळू शकते. तसेच पुणे महानगरपालिका असेल किंवा इतर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार यांना सुद्धा आपले पाय पुन्हा एकदा मजबूत करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आता भाजपा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सत्तेच्या बाहेर कधी काढते आणि त्याचं जे काही संधीचं रूपांतर नेमकं कशात होतं याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सत्तेबाहेर जाणार का हा प्रश्न जरी आज चर्चेत असला तरी भाजपाच्या हालचालीमुळे ही चर्चा गांभीर्याने घेतली जात आहे. आणि भाजपाने सोबतच्याच महायुतीच्या मित्र पक्षात भाजपाने गेम केला असा आरोप भाजपावर अगोदर होत होता आणि त्याची आता प्रचिती हळूहळू एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा मोठ्या राजकीय वळणावर उभा आहे आणि पुढचा टर्न कुठे लागेल याकडे संपूर्ण महाराष्ट्रासहित देशाचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भाजपा जसं मित्र पक्षांना संपवतं तसंच हळूहळू आता भाजपा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा संपवेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.